येऊ नाही पण आल्याशिवाय राहत नाही. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. तिला विचारा कस काय तुआन झोडाय माणूस मिळाला तिला. तिला जर म्हणलं ना धाकट्याचं लगीन करते का, तसा देवाला सोडीन पण नको, कारण थुरलीनच एवढी जिरावली. आणि जिनं भावाची पोरगी सून करेल ती महिनाभर अगोदर विचारी ती प्रस्थान करी दिंडी कवा निघणार आहे वा. का? पहिला मंडळ पाया पडून सांगतो भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावाच. काळ बदललाय. कोणाचं जुळत आला असेल त्याला संध्याकाळी कीर्तन संपल्यावर फोन करा, तू कोणलाही देऊन टाक, मला नको. कारण विनोद समजू नका, कारण विनोद समजू नका, कारण तो काही जरी झाला तर तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे, तो मुलीचीच बाजू घेणार. भांडण झाल्यावर तो मुलीचीच बाजू घेणार. कोणता बाप बहिणीची बाजू घेईल? कसा घेईल? तो म्हणतो नाही आपल्या गुड्डीचा काय दोष नाही बरं का, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. नाही तर माई गुड्डी खास, गुड्डीचे नाही का. गुड्डी कॉलेजला जरी होती तर 3-3 दिवस पडून जायची, पण कोणाला माहित हो गुड्डी माई पहिल्यापासून खासच. पण माझ्या बहिणीत, पण आपल्या गुड्डीला बहीणच नीट, आपली गुड्डी आहे ना माझी, आपल्या बहिणीला गुड्डीच नीट करीन. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, 25% शेक काढील अजून, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्हाला आता इंदुरीकरला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, काही म्हणा, पण मी बोलतोय सत्तेचे. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला राग येईल. कीर्तनामध्ये 25 बाया अशा निघतील, आत्ता माया पुढे बसेल आत्ता, का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत. अशा 25 येतात. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. आहेत का नाही? का बोलत नाही तुम्ही भावाशी? एक वाक्य सांगू बायला म्हणलं, सगळं मिळेल आणि सगळं मिळवा, पण रक्ताची नाते तोडू नका. भाऊ गरीब आहे असू द्या, त्याचं बनियन मिळालंय म्हणू द्या, त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, पण नाते रक्ताचे सोबतात हे देणार. आणि पुरुष मंडळीला पाया पडून सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. अरे हे मित्र हे नालायक, फक्त आपण पाजितो म्हणून आपल्या मागे हिंडा द्या. पाजायचं बंद कर, हे तुझ्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुला वाटतं मानलंय लोक माणी द्या, वांग खात नाही तुला कोणी. लोकांना वाटतं मला लय 5 वाजता फोन येतात, मला लय गावात मार्केट आहे, गाजरं खात नाही लोक कोणला. लोक फक्त फायद्यापुरते. काय मध्ये तुमचं? लोकांना काय घेणं आहे तुमचं? काय घेणं आहे तुमचं लोकांना? अरे आपण ज्यांना पैदा केलं त्यांना आपलं घेणं नाही, जगाला काय असेल? कोण सुटलाय कर्मातून? स्वतःचा बाप देवाने सोडला नाही तर तुम्हाला कोण सोडेल? महाराज, स्वतःचा बाप सोडला नाही देवाने, तुम्हाला कोण सोडेल? शंकाचा व्याही होता, चिजेचा सासरा होता, प्रभू रामचंद्राचा बाप होता, पण राजा दशरथ कौशल्याच्या मांडीवर ढलटसून रडून मेला, आणि फटफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. जटायू पक्षी मरायला रामाच्या मांडीवर आहे, आणि जनकाचा व्याही आहे, सीतेचा सासरा आहे, आजीराजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुलातला सगळ्यात मोठा राजा आहे, पण बायकोच्या मांडीवर तरफडून मेला. पुन्हा ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेलाय. कोण सुटलाय? एक वाक्य लिहून ठेवा, देव कधी कुणाचं वाईट करत नाही, पण कुणाला कर्माच्या तडाख्यातून सोडवित नाही, हे ध्यानात ठेवा. वाईट नाही करणार तो. कसा करील? ज्याने लात मारली छातीत त्याचा उद्धार केला, ज्याने 100 शिव्या तोंडात दिल्या त्याचा उद्धार केला, 100 शिव्या तोंडावर दिल्या त्याचा उद्धार केला, आणि तिने स्तनात विष भरलं तिचाही उद्धार केला. आपलं का वाईट करील देव? पण कर्माला फळ आहे, हे ध्यानात ठेवा. ओवीच इतकी सुंदर आहे, अगा कर्मी जे उरावे, सुटका नाही. यादी ऐका,
मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. गाईच्या काशीतलं गोचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बेडूक कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देऊ शकत नाही. मुंडकं नसलेले सरीच्या गळ्याला कधी शोभा शोध दिसणार नाही. बांधावरचं एरण कधी मेढीला वापरता येणार नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. परमार्थ नसणारे घराणे कधी समाजाच्या फायद्याचे पुरावा. 9वा अध्याय. माझी आहे भक्त वीण चढो सियाचे सियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. 12वा अध्याय. का खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरले. 13वा अध्याय. का मृत दैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नाडीला. 15वा अध्याय. कवांजेची या लेखा कैशी जन्मपत्रिका. आणि 18वा अध्याय. पडून गेली या भिंती चित्राची होय माती. सुटका नाहीये कोणाला. नाही सोडलं नाही कोणी. लोकांना वाटतं बा आम्ही घमेंडीत आहे. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. वाक्य सांगा. हायवेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. केरळवरून आलंय एवढंच. चप्पल नाही त्याच्या पायात. त्यानं पंक्चरचं दुकान टाकलंय आणि हायवेला गुंठा घेतलाय. पंक्चरवर आम्ही गुंठा ऐकून स्कॉर्पिओ घेतली, त्याची हवा आमच्या गाडीत भरितोय. 70% मंडळी केवळ अहंकाराने भिकारी झाली. यावर तुमचं मत काय आहे? लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते. माझा टेलपणा लय दिवस चालत नाही. पैशाची घमेंड, सत्तेची घमेंड, संपत्तीची घमेंड लय दिवस चालत नाही. ज्यांनी ज्यांनी जमिनी विकून मजा आणल्यात, कालवणाला तेल नाही त्यांच्या घरात. पुरी देईना त्यांच्या पोरांना कोणी. रेंज गेली निम्म्या पोरांची रेंज. डिस्प्ले गेला, काहींचा चित्र दिसलं, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. बायका मिळालं. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. बाप मुलाचा खांदेकरी झालाय. बाप पोराचा खांदेकरी झालाय. हसण्याचे दिवस राहिले नाही. 70ची पल्सर आवला दिला. 10वीला टोनगाय, बिनमिशीचा ओळवे, वन साइड भांगपाडी ते बगलात गोशिडे दे, हलकट क्वालिटीच. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढत. अंडरपॅन्टला वन खाजी दिंडा तू. भिकार बापाची पायदास. 70ची पल्सर आहे त्याला. 10चा मोबाईल आहे. 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बुटी. धाब्यावर जेव्हा ते 100 रुपये बाप देतोय पेट्रोलला. ये भाऊ फिरून. ही दिती 100 दरिद्री. इथलंय खुडीची. हा ही उलटी अजून म्हणते 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं नको ऐकू. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. काही जमलं नाही रे तुझ्या बापाला. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली पुढं करणार, दुसरी केली असती. त्याला 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात आणि 100 रुपये खिशात. काल हरिपाठ करील ते. हो ते माझातलं. म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, माळकर यांचं बाप काढ, प्राध्यापकाचे कटआउट काढ. उताटलं ते. आता वाढदिवस घरी नाही करते, त्यांना बाप नाही ना. वड्याला सापडे लावला ती. यांचे वाढदिवस धाब्यान पुढे. आता केक ठेवायचा चौकात असा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी. तो केक आणि मुती एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. लहान आले पोरं खरंय का खोटंय? हे पोरं एकमेकाचा मूत पेते का नाही? मी आपले भक्त खोटं नाही बोलत. हे इंद्रिकर भक्त आहे. आपले भक्त खोटे नाही बोलत. परंतु मी इंद्रिकर भक्त आहे की नाही?
हा. आपल्या घरात पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. हेडमास्टर कोण? मम्मी. बोला पटकन, या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3. करेक्ट. या 2 वर्षात काढलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात काढलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. या महिन्यामध्ये इंदुरीकरचं डीजेला आलेलं गाजलेलं गाणं उभं आहे. इंदुरीकरचं गाणं कोणतं आलं आता? आता या लग्न सराय तेवढंच गाणं आहे. इंदुरीकरचं गेल्या वर्षीचं गाजलेलं गाणं कोणतं? गेल्या वर्षी गाणं होतं इंदुरीकरचं डीजेला. हा. करेक्ट. हा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? जोरात बोला. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. हा. पटकन बोलायला आणाले बोर बैठे बैठे साधा. आणि 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे. जोरात सांगा. आई आणि हा 4 गुरुवारचा प्रसाद या. आणि लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो. मी काही कसं बोलत? फक्त आपल्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज, खरं बोलतो. आणि आपण बोललो ते खरं होतं. मी 6 महिन्यापूर्वी म्हणलो होतो कांदा 2000 होईल, 200 रुपये किलो होईल. झाला. आणि ही कीर्तनात थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची कीर्तन ऐकू नका. संगत व्हायची ना, करा कुसंग नारीला. अजून 2 चालीत आतडे मोकळे होते. काम असंच करायचं महाराज. भजन आहे ना, भजन महाराज लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही महाराज, आपली मस्ती जिरवायला करायला. मला 26 वर्ष लागले महाराज झाल्याला. महाराज अजून माझा आवाज बसला नाही. आवाज नाही बसला. 6 गुलाबजांबू खाऊन भेटा पाहिजे. खायचे पथ्य नाही. अर्धा ग्लास तूप ताक पितो, काही नाही होत. ज्याचं मन निर्मळ आहे ना त्याचा आवाज नाही बसत. कष्ट आणि परमार्थ कधी बी ध्यानात ठेवायचा महाराज, कष्टाशिवाय होऊ शकत नाही. अरे सध्या काय झालंय, खरेची मेली आई. 80% कीर्तनकारांनी आमच्या फक्त आई बाप लावून धरल्यात रोज. उठून तीच आई तोच बाप, पेटा बांधला का आई उठली. रोज आई बाप अर्धा तास बोलायचं लोकांच्या. आपले तर मेले बिनबिशीचे दिंडीत. आई बापांवर बोलू नका. 80% कीर्तनकारांना सध्या कोणाचे कीर्तन ऐका तुम्ही नवीन लोकांचे, आईन बाप एवढंच भांडवल झालंय. अर्धा तास आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, थोडं रडाय बिडायचं. वा वा वा. यांना वाटतं काय बाबा आहे, अहो त्याची आई बिन भाकरीची मेली बाई, तो तू मला सांगतोय. तो आई व्हायला राहतोय.
तो त्याच्या आईत नाही, मी उन्हीत राहतो तू. वाट लागली पार महाराज. जाऊ दे महाराज, तुम्ही काही म्हणा पण आपला मुद्दा खराच आहे. काय त्याला आईबापांवर बोलू नका, आईबापांवर भाषण करू नका. एक वाक्य सांगा, आईबापावर घालावर हसू ठुलचा देव तुम्हाला मिळेल. बस तुम्ही फक्त त्यांच्या गालावर हसू ठेवा, त्याला काही गरज नाही. कोणत्याच आईबापाला अजून कशाची अपेक्षा नाही. त्या बा माझ्या मुलानं मला सोपा शेट्टी द्यावा, का लय माझी गादीवर टक्के द्यावा, काय गरज नाही. माझा मुलगा फक्त हसत हसत यावा आणि मला काय चाललंय एवढं विचारावं, तिला काही गरज नाही. 8 दिवसाला तंबाखूची पुडी दिली तरी मात्र म्हणतो आपलं पोर आपल्याला काही कमी करीत नाही. आणि श्रीमंत जी माणसं नाही गावांमध्ये लखपती, यांना घरात चहा नाही मला, हे फक्त कडक कपडे घालून नेत त्यांना इतकी बेकार लई दरिद्री. तुम्ही बा प्रत्येक गावाच्या हॉटेलमध्ये ना सकाळच्या पारी श्रीमंतच माणसं हॉटेल पुढे आहेत गरीबाचा चहा प्यायला. गरीबाचा चहा प्यायला. चहा कोणचा प्यायचा माहिती का? सुताराचा, गवंड्याचा. आता ते बिचारे इटा रचून पोट भरित्यात, ते यांना माणूस किन नाही चहा पाजती, ठोकायची म्हणून माझे ते दिवसभर बिचारे उन्हात तानात काम करून काय 200-300 रुपये कमी देत. त्या बिचाऱ्यांचा प्रत्येक पैसा कशाचा आहे? कामाचा आहे. पण ते या श्रीमंतांना नाही ना माणूस की म्हणून नाही चहा पाजती, ठोकायची त्याच्या. मग ते म्हणते हॉटेल पुढे, दादा दादा, त्याशी दुसरं काही नाही. म्हण दादा चहा घेता काय? दादा तरी तरीच द्या. मग दादा चहा पितो ना, म्हणतो जीसीबी घेतला आपल्या पोरानं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला, तुला चहा का? अरे ते कामाला जात नाही, चहा पाजून जात नाही, येता नाही चहा पाजून जात. गरीब लोक आहे ना महाराज, कानवनाला तेल नसू द्या पण वजनात सगळ्यात येतो. हॉटेल पुढे बसले ना, कामावरून आले होते तसे नाही जाते घरी. वडापाव, भेळ, या लगाची भेळ यायच. राम राम. भेळ खाता का? तू गच थोडी कांदासाठी तो का जिबी ना कांदासाठी. आणि मरती नाही माणसं लवकर, लय दरिद्री. 3-3 वर्ष पडेल काही खाटाव. पाहुणे कटाळले मरण. पाहुण्यानेच फोन केला, म्हणले आहे अजून मरती नाही आवलं, नुसत्या खाटा उताने पडेल आणि नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. लई नालायक हो, यांना कावले शिवती नाही. प्रवचनकार कटाळलं दाव्यात बोलल कवर, भाषण करणारे थकले कवर खोटं बोलतील. एक जण म्हणला इकडे कावळा नाही शिवणार त्याला. थोडी बात होत, थोडी बात होत. ज्या बात होतली तेवढीच तिथं कावळे नेली, बाकीचा बात तसाच राहिला. अरे करा परमार्थ पितू भक्तीचा दांगोरा. होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. संगत कोणाची करा?
गरीबाशी करा. मग ऐकणाऱ्यांनी एक शंका घेतली, महाराज श्रीमंताच्या दारातला गणी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा हे आम्हाला पटलं, पण आतापर्यंत कोणी झालंय का हो? एक पांडव निजामाला गेले, धर्म शिल्लक राहिला आणि स्वर्गातले दूत धर्माला न्यायला आले तेव्हा धर्माने सांगितलं नाही, मला कुत्र्याला न्यावं लागेल. का? वाव्या त्यांचे द्वारी श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. पांडव पुण्यवान होते, पण त्यातला धर्म श्रेष्ठ ठरला. त्याच्याबरोबर कोण स्वर्गात गेला? कुत्रा. पितामह भीष्मांना गोपाल कृष्ण भेटायला गेले. खळखळून पितामह भीष्म असले, कृष्णा भाग्य आलंय माझं रे. काय? तू माझ्या जवळ आहे, मला 100 जन्माचं ज्ञान आहे. पितामह भीष्मांना 100 जन्माचं ज्ञान असताना मी एकाही जन्मात असं वाईट कर्म केलं नाही की माझं शरीर बाणावर का ठेवलं रे? का ठेवलं का? मी तर 100 जन्माचा अभ्यास केलाय, पण एकाही जन्मात माझ्याकडून वाईट घडलंच नाही रे. माझं शरीर का बाणावर ठेवलं? गोपाल कृष्ण खळखळ असले, सांगितलं पितामह 100च्या अगोदर तुमचा जन्म होता. तुम्ही रस्त्यानं चालत असताना एक किडा तुमच्या पायात आला. तो किडा तुम्ही पायानं उडवला, तो काट्यात गुतला आणि कुपाटीमध्ये गुतलेला किडा तरफडून मेला. त्यामुळे तुमचं शरीर बाणावर ठेवण्यात आलं. संगत करता एक वाक्य वारकऱ्यांसाठी सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पोथ्या वाचणारे, नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पहिल्या जन्मामध्ये नारद गरीब घराण्यात जन्माला आला. आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली. आई सेवा करायची आणि आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली. नारद लहान होते, साधूची सेवा करायची. साधूनं दर्शन दिलं, नारदाचा जन्म संपला. दुसऱ्या जन्मामध्ये नारद ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आले, त्यांना देव भेटला. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. एक उत्तानपाद राजा होता, सुनीती आणि सुरुची त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. सुनीती याचा अर्थ जिची नीती चांगली आहे ती सुनीती, आणि सुरुची याचा अर्थ जिला कधीच चांगलं सण होत नाही ती सुरुची. बाईच्या मांडीवरून गेलेलं पोरग बापाच्या मांडीवर बसलं, नावडतीच्या बहिणीनं ओढलं आणि मुलानं आईला विचारलं, आई अगं आई मी असं काय पाप केलंय आई की मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढवलं? ती आई कच्ची नव्हती. ती आई कच्ची नव्हती. आपली आई असती तर बांगडे माग करून भांडायला गेली असती. आमच्या आईने सांगितलं तू जन्माला आलाय तर नशीब घेऊन जन्माला आलाय. अरे चमड्याच्या मांडीच्या काय नादी लागतो तू? अशी एक मांडी मिळाव का ज्या मांडीवर तुला कोणी 40 ढकलू शकला नाही. जा. आईच्या कुशीत पोरग घुसलं महाराज, आणि आईच्या कुशीत पोरग घुसलं आणि सांगितलं आई मी लहान आहे. जा. 5 वर्षाचं पोरग आईनं तपाला पाठवून दिलं. नारद भेटले, नारदानं 2 अक्षरी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमा. पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलांना झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5व्या महिन्यामध्ये हवा कोंडून दिली. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला जन्म मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांगरायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. भीमाला देव मिळवला, गदावर फिकले हे मर्शील आला. देव आला. भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मला गोष्ट नाही सांगायची, संतांच्या संगतीत कसाही माणूस असू द्या तो त्याचं चांगलंच होतं, फक्त संगत चांगल्याची. संगत नुसती कीर्तन आहे कोणाला? 36 वर्ष झाले.
36 वर्ष आपला सप्ताह चाललाय. आमचा झालाय सांगायचा धंदा आणि तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमाया आणि तुम्ही जागले जमिनी काय सुधारायचं कोणी. आता माया पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय मी निघून गेलो का. अरे धंदा आहे त्याचा ठोकली माझ्या नाही रे नाही. पाया पडतो महाराज. माझं कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं म्हणा खरे. महाराज मरू दे उलत होते तिकडं. महाराज कीर्तन संपल्याव का मरण पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे. पहिला म्हणलं 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं ऐकाल. 1 पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय. आता हा तुमचा जो भाग आहे तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे. या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला. विनोद नाही. पाणी जपून वापरा. ह्या गोष्टी आता काळाची नळा नळ बंद ठेवायचा. महिला मंडळ भांडे घासता नाही ना तुमच्या टोकरीमध्ये जेवढं पाणी ना तेवढंच भांडे घासा. नंतर क्वाक चालू करा. तुम्ही दुसऱ्याच्या वाट्यावर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता चांगलं नाही. की 25% ग्रामपंचायतीच्या नळांना तोट्या नाहीत. 25 नाही जास्त 70% अख्ख्या गावात पाणी. 90% ग्रामपंचायतीचे बल्ब दिवसा बंद होती नाही. तो शिपाई नाही का गावात तोही काय करील बटनच नाही. हा विनोद नाहीये. एक दिवस या देशावर पाण्याच्या संकटातून गेल्या वर्षी संतांची कृपा झाली म्हणून जनता वाचली. नाहीतर गेल्या वर्षासारखं भयानक संकट कधी आलं नव्हतं. आणि तुम्हाला वाटतं यंदा पावसाळा झाला. पावसाळा आपल्याला पावसाळा नाही झाला अतिवृष्टीतला झालाय. पावसाळ्यात कुठे पाऊस झालाय आपला. ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला पाऊस झाला नाही. पाया पडतो तुमच्या. पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. घरांमध्ये लाईटा कमी प्रमाणात वापरा. हिवाळ्यात फॅन चालू आहेत लोकांचे. हा विनोद नाही महाराज. एक दिवस या देशावर ऊर्जेचं संकट येणार आहे. आता तुम्हाला 5-6 वर्ष लाईट कमी का पडली नाही तर 6 वर्ष शेतकऱ्याच्या विहिरीला पाणीच नव्हतं. मोटरी बंद असल्यामुळं लाईट इकडं आली. आता यंदा प्रत्येकाच्या विहिरीला 2-2 वाफे कांदे भरण्यापुरतं पाणी. यंदा तुम्हाला उन्हाळ्यात विजेचा प्रश्न. हा विनोद नाही. विनोद वाटतो तुम्हाला. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3री गोष्ट महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा याला कंट्रोल करा.